हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण खूप मस्त थंडगार मठ्ठा बघणार आहोत. अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मिळतो ना, त्याच पद्धतीने. लग्नाच्या पंक्तीत आपल्याला फक्त कोथिंबीर दिसते वरतून. त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे अजिबात दिसत नाही. याच पद्धतीने आपण हा मठ्ठा बघणार आहोत. अजिबात काहीही दाताखाली येणार नाही, फक्त कोथिंबीर दिसेल तुम्हाला. तर त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि अर्धा चमचा शहाजिरं घेतलेलं आहे. शहाजिरं भाजून घेतलेलं आहे. शहाजिरं नसेल, नॉर्मल जिरं घेतलं काहीच हरकत नाही. जिरं जेव्हा भाजून घेतो तर त्याची चव छान अप्रतिम अशी लागते. याच्यासाठी तर 1 चमचाभर इथे मी आलं घेतलेलं आहे किसवून. या पद्धतीने किसवलेलं आलं असंच टाकलं तरीसुद्धा चालतं, पण इथे मी मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून ते दाताखाली येणार नाही. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. मठ्ठ्याला थोडीशी अशी तिखट गोड चव येते ते ह्या मिरचीमुळेच. तर याच्यासाठी मी 1 मिरची घेतलेली आहे आणि साखर त्या छोट्या चमच्यानेच 2 चमचे टाकून घेतलेले आहे. तर याला मठ्ठ्याला अजून छान चव यावी याच्यासाठी मी नॉर्मल मीठ न वापरता इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल मीठ घातलात तरी चालेल. काळं मीठ इथे 1 चमचा घातलेला आहे आणि मठ्ठ्याला नंतर जर मिठाची चव लागली नाही तर अजून थोडं वाढवता येईल. तर हे सर्व साहित्य मी छान मिक्सरला फिरवून घेते. तर या पद्धतीने हे छान असं फिरवून घेतलेलं आहे साईडला. आणि आता आपण मठ्ठ्याला एका बाउलमध्ये ताक घ्यायचं आहे. तर ताक जर नसेल तर 1 मोठी वाटी या पद्धतीने दही घ्यायचं आणि छान असं हे घुसळून घ्यायचं आहे. तर 1 वाटी दही मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच वाटीने साधारणतः 4 ते 5 वाट्या मी पाणी घालणार आहे. ताक तुम्हाला जितपत पातळ किंवा दाट पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. आता लग्नसराई चालू झालेली आहे, त्याच पद्धतीने आपण हे मठ्ठा बघणार आहोत. लग्नसराईच्या पंक्तीमध्ये खूप मस्त असा मठ्ठा दिला जातो, थंडगार. आपल्याला फक्त वरतून कोथिंबीर दिसते. अजिबात त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे अजिबात दिसून येत नाही. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण बनवतो ना, अगदी लग्नसराईमध्ये जाऊन मठ्ठा पिल्याची फिलिंग नक्कीच येते. तर आता केव्हाही तुम्ही अशा पद्धतीचा मठ्ठा तुम्ही करून पिऊ शकता. खूप मस्त आणि टेस्टी लागतो. तर या पद्धतीने मी हा ताक घुसळून घेणार आहे. ताकाच्या वरती बघू शकता लोण्याचा अगदी मस्त असा हा बुलबुले थर आलेला आहे. तर अजून 1, 2 ते 3 मिनटं व्यवस्थित घुसळून घेतलं ना तर ताकसुद्धा छान एकजीव होऊन जातं. दह्याच्या गुठल्या फुटल्या जातात आणि छान असं हे ताक स्मूदी तयार होते. तर बघू शकता अगदी छान असे हे ताकावरती लोण्याचा थर आलेला आहे. जास्त ताक घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अगदी व्यवस्थित असं हे ताक आहे. तर जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं मिश्रण होतं हिरव्या मिरचीचं वगैरे, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं ताक टाकून मी पुन्हा एकदा वाटण मिक्सरला लावून घेते जेणेकरून अगदी छान त्याची पेस्ट तयार होईल. तर त्याच्यातलंच ताक थोडंसं घेतलं आहे आणि सेकंदभर मी ते मिक्सर फिरवून घेणार आहे या पद्धतीने. आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं ताक टाकून छान मिक्सर भांड्यातलं सुद्धा काढून घेते या पद्धतीने. आणि आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर अगदी अर्धा चमचा एवढं तुम्ही मीठ घालू शकता. तर इथे मी मीठ अजिबात घातलेलं नाही. सुरुवातीला जे काळं मीठ वापरलेलं आहे तेवढंच वापरलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे ताक तुम्ही 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता किंवा मग याच्यामध्ये आईस क्यूब बर्फाचे खडे टाकून पिलात तरी चालेल. खूप मस्त आणि चविष्ट लागतं अशा पद्धतीचा हा मठ्ठा. वरतून छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली. फक्त आपल्याला इथं कोथिंबीर दिसणार आहे. खूप खूप छान लागतं. नक्कीच ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक अजिबात करत नाही. नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर खूप खूप थँक्यू. तर इथं मठ्ठा मी सर्व करते. अशा बऱ्याचशा रेसिपीजना मी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा आणि त्यासुद्धा नक्कीच ट्राय करून पहा. तर इथं मी मठ्ठ्याचं ग्लास मस्त असं भरलेलं आहे. तर आता मठ्ठ्यावरती ताव मारूयात. खूप मस्त असा हा मठ्ठा झालेला आहे. हे खरंच या पद्धतीने नक्कीच तुम्ही करून पहा. खूप तुम्हालासुद्धा आवडेल.
तर मठ्ठा तयार झालेला आहे. अशा रेसिपीसुद्धा अपलोड झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अशा नवीन रेसिपीसोबत भेटूयात. चला तर मग बाय.